नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बेसिक कन्सेप्ट ऑफ मॅथ्स, पायाभूत गणित, संख्या पद्धती, संख्या आकलन आपला हा विषय चालू आहे. त्याच्यामध्ये आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, त्यानंतर समसंख्या, विषम संख्या आणि मूळ संख्या इतकं बघितलं विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये पण म्हणजे सेमीमध्ये पण आणि मराठीमध्ये पण दोन्ही याच्यात बघतोय. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जो कंटिन्यू प्रश्न पडलेला असतो की हा परिमेय संख्या काय शब्द आहे, अपरिमेय संख्या काय शब्द आहे. आपल्याला हे शब्द जे आहेत ना थोडेसे कठीण वाटतात, पण हे कठीण नाही आहे. हे जर समजून घेतलं ना तर खूप सोपं आहे. मग परिमेय आणि अपरिमेय, इथं अ लागलेला आहे फक्त, आणि वास्तव संख्या, या तीन संख्यांचा काय संबंध आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ते बघायचं आहे. आणि परिमेय संख्या कोणाला म्हणतात, त्यानंतर अपरिमेय संख्या कोणाला म्हणतात आणि वास्तव संख्या कोणाला म्हणतात हे बघायचं आहे. अतिशय सोपं आहे. आपण संख्या पद्धती पूर्ण क्लिअर घेतो आहे विद्यार्थी मित्रांनो, की जेणेकरून तुम्हाला 7वी 8वी 9वी 10वीपर्यंत, त्यानंतरसुद्धा तुम्ही पुढे गेले आणि ज्या स्पर्धात्मक परीक्षा दिल्या तर त्याच्यातसुद्धा याचा तुम्हाला बहुमोल फायदा होणार आहे. ओके, तर चला आपण पहिली बघूया परिमेय संख्या, जिला इंग्रजीमध्ये रिएशनल नंबर म्हणतात. ओके, चला बघूया विद्यार्थी मित्रांनो परिमेय संख्या म्हणजे काय. बघा, परिमेय संख्या, परिमेय संख्या. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, याला आपण कसं लिहू. आता परिमेय संख्या कुणाला म्हणतात आधी अतिशय समजून घ्या. ए अपॉन बी, बरोबर आहे. ए अपॉन बी, ए काय आहे न्यूमरेटर, बी डिनॉमिनेटर, ए अंश बी छेद. ए अपॉन बी ह्यात ए आणि बी ह्या पूर्णांक संख्या आहेत. ओके, पूर्णांक संख्या आहेत. व बी इज नॉट इक्वल 0, व बी 0 नाही. मग याला काय म्हणतो आपण, ए अपॉन बी ह्यात ए आणि बी ह्या पूर्णांक संख्या आहेत. ह्या मांडणीला, ह्या स्वरूपात केलेल्या मांडणीला, या स्वरूपात केलेल्या मांडणीला परिमेय संख्या म्हणतात. परिमेय संख्या म्हणतात. ओके विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं आहे. बघा की काय आहे, ए अपॉन बी, यात ए आणि बी ह्या पूर्णांक संख्या आहेत. ओके, लक्षात घ्या. आता मी सांगतोय परिमेय संख्या कोणाला म्हणायचं, की ए अपॉन बी ह्यामध्ये ए आणि बी ह्या पूर्णांक संख्या आहेत. म्हणजे काय, की ते -3 असेल, +3 असेल, -2 असेल, +2 असेल. पूर्णांक संख्या म्हणजे काय, इंटिजर. मग इंटिजरची व्याख्या आणि पूर्णांक संख्येची व्याख्या काय होते, धनसंख्या, ऋणसंख्या आणि शून्य याला आपण पूर्णांक संख्या म्हणतो. ऑल पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर अँड 0 इज कॉल्ड इंटिजर्स. ओके, मग आता हे बी या पूर्णांक संख्या आहेत व बी इज नॉट इक्वल 0, पण बी 0 घ्यायचा नाही विद्यार्थी मित्रांनो. जरी पूर्णांक असला ना, पण त्यांनी काय अट काय त्याची, की बी 0 नको. म्हणजे आता -3 अपॉन 1 ही काय विद्यार्थी मित्रांनो परिमेय संख्या आहे, -3. ओके, ही परिमेय संख्या आहे. -5 अपॉन 1 इज इक्वल टू -5, ही पण कोणती संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो, परिमेय संख्या आहे. 5/1 ही पण काय विद्यार्थी मित्रांनो परिमेय संख्या आहे. 7/1 ही पण काय विद्यार्थी मित्रांनो परिमेय संख्या आहे. लक्षात येतं आहे का या परिमेय संख्या. हे बघा, या पॉझिटिव्ह नंबर, हे निगेटिव्ह नंबर, त्याच्या खाली 1 असतो, म्हणजे आपण डिनॉमिनेटर 1 घेतो. ए अपॉन बी या फॉर्ममध्ये लिहिलं, ए अपॉन बी इज इक्वल टू 5. 1 जर छेदस्थानी असेल तर ती संख्या असते. हे झालं विद्यार्थी मित्रांनो अपूर्णांकाचं. ओके, आता ही परिमेय संख्या झाली. आता अजून आपण परिमेय संख्या कोणाला म्हणतो बघा, फार मजेदार आहे. आता परिमेय संख्या कोणाला म्हणतो, आता मी हे लिहिलं 10/3, ही पण परिमेय संख्या आहे. ही पण परिमेय संख्या आहे. ही पण परिमेय संख्या आहे. परिमेय संख्या आहे. का आहे आता आपण ते बघू. आता मी 10ला जर भागितलं 3 ने, ओके 3 ने भागितलं, 3 ने भागतोय, 3 त्रिक 9,
ओके, 10तून 9 गेले, किती आले विद्यार्थी मित्रांनो? 1. त्यानंतर इथं घेतला दशांश, इथं घेतला 0, मग 3 1 3 आणि 3 त्रिक परत 9, परत 1, परत 0, परत 3 त्रिक 9, असा तुम्ही किती भागाकार दिला तर त्याचं उत्तर येणार आहे विद्यार्थी मित्रांनो 3.333333 सो ऑन इन्फानाइट. म्हणजे याचा अर्थ काय झाला की 3.3 बार, म्हणजे प्रत्येक वेळी जर 3 3 येत असेल तर आपण असं डोक्यावर त्याच्या बार देतो, म्हणजे ही परिमेय संख्या आहे. मग अजून परिमेय संख्येची आपण काय सांगू शकतो की जर भागाकार पूर्णांकात येत असेल किंवा आवर्ती स्वरूपात रिक्युरिंग आवर्ती स्वरूपात येत असेल, ह्या दशांश अपूर्णांकाला आणि त्या पूर्णांक युक्त अपूर्णांकाला आपण काय म्हणतो? परिमेय संख्या म्हणतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, अजून पुन्हा परिमेय संख्या वर्गमुळात 25 आहे, ते बाहेर आल्यावर काय होतात विद्यार्थी मित्रांनो? 5. म्हणजे √25 इज रॅशनल नंबर, ही परिमेय संख्या आहे √25. अजून कोणती आहे? आता आपण असं घेऊया विद्यार्थी मित्रांनो, असं घेतलं आपण 32/50. मग ही आहे का परिमेय संख्या? मी सांगेल आहे. मग कशावरून आहे बघा, आता हिला मी सोडवतो. याला जर मी सोडवलं तर 16 × 2 आणि 25 × 2 वर्गमुळात. मी 32ची फोड केली, 16 × 2, 50ची फोड केली, 25 × 2, वरचे 2 आणि खालचे 2 काटले, मग वर्गमुळात काय राहिलं? 16/25. आणि 16/25 इज द परफेक्ट स्क्वेअर नंबर. मग 16 बाहेर आल्यावर काय झाले? 4, आणि 25 बाहेर आल्यावर काय झाले? 5. म्हणजे धिस इज द रॅशनल नंबर. ही पण परिमेय संख्या आहे. कळलं आता तुम्हाला? म्हणजे मी वर्गमुळातलं सांगितलं तुम्हाला की परिमेय संख्या आहे, तुम्हाला मी हे डेसिमलमधलं सांगितलं तुम्हाला ही परिमेय संख्या आहे, तुम्हाला आधी अपूर्णांकातलं घेतलं ते पण परिमेय संख्या आहे. म्हणजे आपण अपूर्णांकात परिमेय संख्या कशा असतात? दशांश अपूर्णांकामध्ये काय असतं? रिक्युरिंग, परत परत येणे, याला काय म्हणतो आपण? जर अंक परत परत येत असतील, असे जरी परत आले की 3.345 345 345 345 असा भागाकार येतो का? म्हणजे 3.345 असं जर आलं तर ही पण परिमेय संख्या आहे. लक्षात आलं की म्हणजे इन डिव्हिजन प्रोसेस इज टर्मिनेट ऑर रिक्युरिंग. जर प्रोसेस टर्मिनेट झाली, टर्मिनेट म्हणजे खंडित झाली, किंवा रिक्युरिंग परत परत आली, तरी पण आपण त्याला काय म्हणतो? रॅशनल नंबर, परिमेय संख्या. ओके विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं आहे. आपण बघूया अजून याच्यामध्ये काय लिहिता येईल का आपल्याला. हे सगळं व्यवस्थित करा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं आहे, काही अवघड नाही. आता मी मराठीत पण सांगतो आणि याच्यात पण लिहून देतो. एखाद्या संख्येला लिहा इथं विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या संख्यांचा भागाकार केल्यानंतर जर उत्तर पूर्णांकात येत असेल किंवा दशांश अपूर्णांकात आवर्ती स्वरूपात, आवर्ती म्हणजे रिक्युरिंग, आवर्ती स्वरूपात येत असेल तर परिमेय संख्या म्हणतात. ओके विद्यार्थी मित्रांनो, त्यांना परिमेय संख्या म्हणतात. आता हे एखाद्या संख्यांचा भागाकार केल्यानंतर जर उत्तर पूर्णांकात येत असेल, आता इथपर्यंत सांगतो मी, पूर्णांकात येत असेल 25/5, मग ही परिमेय संख्या आहे का? 25ला जर 5ने भागितलं हे आले पूर्णांक, म्हणजे ही परिमेय संख्या आहे इथपर्यंत. किंवा दशांश अपूर्णांकात आवर्ती स्वरूपात येत असेल, आत्ता मी सांगितलं 10/3 3.333 हे झालं. ह्या 2 ओळीचा हा झाला अर्थ विद्यार्थी मित्रांनो, की भागाकार पूर्णांकात येतोय म्हणजे पूर्ण संख्या येते, आणि दशांश आवर्ती स्वरूपात म्हणजे काय की परत परत येत आहेत, रिक्युरिंग होत आहेत. ओके, तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो परिमेय संख्येच्या संदर्भात. काही अडचण आहे का? आता परिमेय संख्या म्हणजे काय? परिमेय संख्या म्हणजे आपण आता त्याची व्याख्यासुद्धा पाहिली आणि
हे पण पाहिलं. आता आपण तीच व्याख्या थोडंसं इंग्रजीमध्ये लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, की इंग्रजीमध्ये कसं लिहितात बघा. अ नंबर in the form a upon b where a and b are integers, integers, and b is not equal to 0 is called rational number. ही झाली विद्यार्थी मित्रांनो. पहिलं मी अशीच एक व्याख्या लिहून दिली मराठीत, आता ही झाली इंग्रजीत. ओके, मग आता कळलं तुम्हाला ए अपॉन बी, बस इतकंच आपल्याला विद्यार्थी मित्रांनो घ्यायचं आहे. त्यानंतर आपण काय असं लिहू, इन डिव्हिजन प्रोसेस. दुसरं लिहू आपण इन डिव्हिजन प्रोसेस. प्रोसेस इज terminates or recurring. समजा जर प्रोसेस टर्मिनेट झाली किंवा रिक्युरिंग आली तर आपण तिला सुद्धा काय म्हणतो, रिएशनल नंबर असं आपण म्हणतो. ओके, त्यानंतर अजून काय लिहू विद्यार्थी मित्रांनो, हे झालं दुसरं. अजून काय लिहू शकतो आपण, एव्हरी इंटिजर्स इज रिएशनल नंबर. याला मराठीत म्हणतो प्रत्येक पूर्णांक हा परिमेय संख्या आहे. बस झालं विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत आपण आता ओके. आता ही परिमेय संख्या आहे का सांगा बरं. एक उदाहरण घेऊ आपण. 0.16 ही परिमेय संख्या आहे का? यस, कारण याला बाहेर जर काढलं तर 0.4 आपल्याला हे मिळणार आहे. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, परिमेय संख्येच्या बाबतीत आता काही अडचण नाही आहे. 1-2 वेळा वाचा. 7वीला पण आहे, 8वीला पण आहे आणि 9वीला पण आहे. ओके, तर चला आता आपण अपरिमेय संख्या पाहूया. अपरिमेय संख्या मी मुद्दाम डिटेलमध्ये याच्यासाठी घेतो आहे की कधीच तुम्हाला कुठेही अडचण येऊ नये. 1-2 वेळा वाचा, तुम्हाला क्लिअर समजून जाईल. अपरिमेय संख्या. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, अपरिमेय संख्या. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो लिहूया आपण, ज्या संख्येचा भागाकार पूर्णांकात येत नाही किंवा आवर्ती स्वरूपात मांडता येत नाही. ओके, आवर्ती स्वरूपात मांडता येत नाही. आपण त्यांना काय म्हणतो, त्या संख्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. ओके विद्यार्थी मित्रांनो, त्या संख्यांना आपण काय म्हणतो, अपरिमेय संख्या म्हणतो. मग आता याच्यामध्ये आवर्ती स्वरूपात म्हणजे काय की परत मांडता येत नाही. जसे पहिले याच्यात ना 3.3 3 याला आवर्ती म्हणतात. आवर्ती म्हणजे रिक्युरिंग, परत येणे. आणि हे याच्यामध्ये काय आहे की पूर्णांकात येत नाही भागाकार. पूर्णांकात येत नाही म्हणजे की ती संख्या डेसिमलमध्ये येते पण तो भागाकार असा येतो बघा. एखाद्या संख्येला जर मी भागितलं तर 3.135579421032155 म्हणजे कुठंच तुम्हाला रिक्युरिंग होणार नाही. वेगळे अंक येतील, प्रत्येक वेळी वेगळे अंक येतील. म्हणजे हा असं कुठेही होणार नाही की बा हे पुन्हा 1पासून सुरू होईल, मग 3 येतील, मग 5 येतील, मग 7 येतील, असं कधी सुरू होणार नाही. आपण याला काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, अपरिमेय संख्या म्हणतो. अपरिमेय संख्या. ओके, अतिशय सोपं आहे. अजून अपरिमेय संख्येमध्ये काय पाहायचं आहे, कोणत्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, बघा. आपण असं इंग्रजीमध्ये लिहूया त्याची व्याख्या, किंवा आधी लिहून घेऊ. √2 ही अपरिमेय संख्या आहे. √3 ही अपरिमेय संख्या आहे. हिचं आपल्याला वर्गमूळ जे आहे ते आपल्याला डेसिमलमध्ये पूर्ण काढता येत नाही. पूर्णपणे डेसिमलमध्ये काढता येत नाही. ते खूप निघतं, अनंत निघतं. ओके, म्हणजे रिक्युरिंग नाही आहेत.
रिक्युरिंग म्हणजे आवर्ती येत नाही. त्याच्यानंतर याच्या अंडररूट 3चं पण तसंच आहे, अंडररूट 5चं पण तसंच आहे, अंडररूट 60चं पण तसंच आहे, अंडररूट 11चं पण तसंच आहे, अंडररूट 12चं पण तसं. हे सगळे काय आहेत मित्रांनो, अपरिमेय संख्या आहेत. ओके, या सर्व अपरिमेय संख्या आहेत. अजून अपरिमेय संख्येच्या बाबतीत आपल्याला काय बघता येईल आपण बघूया. अपरिमेय संख्येच्या बाबतीमध्ये आपण एक इंग्रजीमध्ये त्याची व्याख्या लिहूया. ही झाली मराठीत, आपण इंग्रजीत लिहू. त्याला काय म्हणतात लिहूया. अ नॉन terminating, okay, and non-recurring म्हणजे नॉन रिक्युरिंग म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, हा एकच शब्द आहे. नॉन रिक्युरिंग म्हणजे काय की परत परत येत नाही. डेसिमल is an irrational number. ओके विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं आहे. आता याच्यामध्ये अजून एक लक्षात ठेवा की पाय आहे, पाय किंमत. आपलं ग्रेट मॅथेशियन आर्यभट्ट यांनी ही पायची किंमत शोधून काढलेली आहे. द रेशिओ ऑफ सर्कम्फरन्स अँड इट्स डायमीटर, दॅट इज कॉल्ड ॲज पाय. ओके, पाय म्हणजे कशाचा, पाय इज इक्वल टू C/D म्हणजे सर्कम्फरन्स अपॉन डायमीटर. मग पायची किंमत काय विद्यार्थी मित्रांनो माहिती आहे का? पायची किंमत 3.145 अशी भरपूर आहे, 6 पुढे खूप आहेत विद्यार्थी मित्रांनो. ही न संपणारी किंमत आहे. म्हणजे ही पाय इज द इरॅशनल नंबर. आपण अपरिमेय संख्येला काय म्हणतो, इरॅशनल नंबर. अपरिमेय संख्या इरॅशनल नंबर. ओके विद्यार्थी मित्रांनो, आणि ही पायची किंमत पाय इज इक्वल टू जी आहे ती इरॅशनल नंबर आहे, इरॅशनल नंबर. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपलं हे इरॅशनल नंबर पण संपलेलं आहे. अजून आहे का विद्यार्थी मित्रांनो इरॅशनल नंबरमध्ये काही पायसारखं? तर बघा, सांगा. काहीच नाही, एवढंच आहे इरॅशनल नंबर. आता कळलं इरॅशनल नंबर. आता वास्तव संख्या काय विद्यार्थी मित्रांनो? आता वास्तव संख्या खूप मोठं नाही आहे की वास्तव संख्या म्हणजे रियल नंबर इज रिॲशनल नंबर, ऑल रिॲशनल नंबर अँड ऑल इरॅशनल नंबर इज कॉल्ड रियल नंबर. हे खूप सोपं आहे. आता लिहायची काही गरज नाही. सर्व परिमेय संख्या आणि सर्व अपरिमेय संख्या मिळून वास्तव संख्या तयार होतात. आता परिमेय संख्या पाहिल्या आपण कोणाला म्हणतात, अपरिमेय संख्या पण कोणाला म्हणतात ते पाहिलं, आणि ह्या दोघांचा मिळून वास्तव संख्या संच तयार होतो. ओके, म्हणजे ऑल रिॲशनल नंबर याची व्याख्या काय होईल विद्यार्थी मित्रांनो? ऑल रिॲशनल नंबर अँड ऑल इरॅशनल नंबर इज कॉल्ड रियल नंबर. सर्व परिमेय संख्या आणि सर्व अपरिमेय संख्या मिळून वास्तव संख्या तयार होतात. ओके, अतिशय सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, काही अवघड नाही. आपण आज परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या तुम्ही 1-2 वेळा बघा. तुम्हाला नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या, मी जेवढ्या संख्या आहेत ना विद्यार्थी मित्रांनो तेवढ्या सगळ्या संख्या घेणार आहेत. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी पुढच्या 3 वेगळ्या संख्या घेणार आहेत. आपण जोपर्यंत संख्या संपत नाही तोपर्यंत संख्या पद्धती आणि मग नंतर याच्यावरचे आपण प्रॉब्लेम घेऊया. ओके विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यापासून व्हिडिओ पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, आवडले तर कमेंट करा. बाय विद्यार्थी मित्रांनो.